राग काफी हा काफी थाटातलाच राग आहे। याच्यामध्ये जे सरगमगीत बसवले ते केरवा तालात आहे। बघा तुम्हाला भोपाली रागातलं एक सरगमगीत कोणत्या तालातलं दिलं? त्रितालातलं। दुसरं कोणत्या तालातलं दिलं? दादरा। आणि केरव्यातलं राहिलं। 3 ताल आहेत तुम्हाला परीक्षेला, तर केरव्यातलं सरगमगीत आहे काफी रागातलं, फार सुंदर आहे। तर त्याचा आरोह अवरोह पकड म्हणायचं आणि नंतर सरगमगीत मी अगोदर थोडंसं म्हणून दाखवील, नंतर तुमच्या लक्षात येईल। आरोह अवरोह पकड घ्या। हा सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा। आकार आ पकड़ सा सा रे रे आकार केरवा, केरव्याची माहिती सांगायची, जवळ घे। ताल केरवा मात्रा 8 भाग 2 टाळी 1 काने। हा मात्रा किती आहे? 8 मात्रा आहे। तू सांग मागचा पाठ पाहिजे ते आधी तोंड पाठ। हा ताल केरवा मात्रा 8 टाळी 1 भाग भाग 2 टाळी 1 काल 1। इकडे माग सांग मागची। केरवा मात्रा 8 भाग 2 टाळी 1 काल। करला धागे नती नक निध म प ग रे सा रे ग म प प निध म प ग रे सा रे ग म प प ध म प ध सा 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 नि ध प म ग रे सा ध म प ध नि ध म प अंतर पा ध म प ध सा नि सा ग रे नि ध सा 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 नि ध प म ग रे सा नि ध म प ग रे सा ग म प प नि ध म प ग रे सा ग म प प। आता हे आपल्याला सलग म्हणून दाखवायचं बंदीच्या नियमाप्रमाणे। हा एक आवर्तन जाऊ द्या। न कधी ध म प ध सा सा नि ध म प
की हाय नी धा मा पा ग रे सा रे नी धा मा पा ग रे सा नी धा मा पा ग रे सा रे ग मा पा पा. हे झालं काफी रागामधलं सरगम गीत. हे तोंडपाठ ठेवायचं, चुकवायचं नाही. आणि ज्या दिवशी वेळ येईल त्या दिवशी म्हणून दाखवायचं. त्या लगेच थांबतो. रामकृष्ण हरी.